Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course Advanced Diploma in Human Resource Management. Today we are discuss the paper number 8. The paper number 8 is entitled as Welfare Management. तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा आपण या ठिकाणी स्टडी करीत आहोत. त्यामध्ये तुम्हाला पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9 असे 3 पेपर्सचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. तर फर्स्ट लेक्चरला आपण त्यामधील तुमचा पेपर नंबर 7 ओके याचा आपण प्रिवियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे. या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर 8 ओके पेपर नंबर 8चे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये तुम्हाला ओके 4 टॉपिक्स देण्यात आले आहेत. तर त्या या पेपर नंबर 8 मधील जो फर्स्ट टॉपिक आहे ओके फर्स्ट टॉपिकचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर युनिट नंबर फर्स्ट इज इंटायटल ॲज स्ट्रॅटेजिक पे प्लॅन्स. ओके युनिट नंबर फर्स्टचं टायटल कोणते आहे स्ट्रॅटेजिक पे प्लॅन्स. तर यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करावा लागेल. ओके तर यामध्ये 4 कंटेंट्स इन्क्लुडेड आहेत. तर ते कंटेंट्स कोणते आहेत तर फर्स्ट कंटेंट आर बेसिक फॅक्टर्स इन डिटरमाइनिंग पे रेट्स. सेकंड कंटेंट्स आर जॉब इव्हॅल्युएटिंग मेथड्स. थर्ड कंटेंट्स आर क्रिएटिंग अ मार्केट कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन्स अँड लास्ट इज प्राइसिंग मॅनेजरियल अँड प्रोफेशनल जॉब्स. तर हे 4 कंटेंट्स आहेत ज्यांचा स्टडी तुम्हाला या युनिट नंबर फर्स्टच्या माध्यमातून करायचा आहे. तर युनिट नंबर फर्स्टचं टायटल कोणते आहे स्ट्रॅटेजिक पे प्लॅन्स. तर आज आपण या लेक्चर्समध्ये या युनिट नंबर फर्स्टमधील जो 3rd नंबरचा कंटेंट आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर तो कंटेंट कोणता आहे तर क्रिएटिंग अ मार्केट कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन्स. तर यामध्ये कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन्ससाठी जर मार्केट क्रिएट करायचे असेल तर ते कसे क्रिएट केले जाते त्याचा स्टडी या ठिकाणी आपण करणार आहोत. नाव लेट्स सी क्रिएटिंग अ मार्केट कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन्स. तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे की हाऊ टू क्रिएट अ मार्केट कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन. ओके जर कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅनचे मार्केट क्रिएट करायचे असेल तर तुम्ही कसे कराल ते कसे केले जाते तर ॲज वी सेड मेनी फर्म्स सिम्पली प्राइस देअर जॉब्स बेस्ड ऑन what other employers are paying. They use a market based approach. Okay many firms simply price their jobs based on what other employers are paying. They use a market based approach. Most employers also base their pay plans on job evaluation. Okay this is very important की एम्प्लॉयर्स हे कशाचा आधार घेतात तर जे काही पे प्लॅन्स आहेत जॉब इव्हॅल्युएशनचे त्याच्या बेसिसवरती हे एम्प्लॉयर्स त्यांचे पे प्लॅन्स या ठिकाणी क्रिएट करतात. These evaluations assign values such as point values to each job. मग हे जेव्हा जॉबचे इव्हॅल्युएशन केले जाते तर त्या ठिकाणी तेव्हा काय केली जाते त्याची व्हॅल्यू असाइन केली जाते आणि अशी व्हॅल्यू असाइन करताना त्याला या ठिकाणी पॉईंट हे दिले जातात. अँड दिस हेल्प्स टू प्रोड्यूस अ पे प्लॅन इन विच ईच जॉब पेज internally equitable based as it is on the job's value to the employer. Even with the job evaluation approach, managers must adjust pay rates to fit the market. After all, you want employees' pay to be equitable internally relative to what their colleagues in the firm are earning, but also competitive to what other employers are paying. In a market competitive
pay plan a job's compensation reflects the job's value in the company. After all, you want employees' pay to be equitable internally relative to what their colleagues in the firm are earning, but also competitive to what other employers are paying. In a market competitive pay plans, a job compensation reflects the job's value in the company as well as what other employers are paying for similar jobs in the marketplace. Because the point method is so popular, we all use it is the centerpiece of your step by step example for creating a market competitive pay plans. The 16 steps in creating a market competitive pay plan begin with choosing benchmark jobs. तर आपण या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह पे प्लान मार्केट कसे क्रिएट केले जाते याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तर असे कॉम्पिटिटिव्ह पे प्लान मार्केट क्रिएट करायचे असेल तर ते क्रिएट करण्यासाठी या 16 स्टेपचा यूज या ठिकाणी केला जातो. तर कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन म्हणजे काय, तर सिमिलर जॉब असेल, ओके, एखादा इक्वल जॉब असेल किंवा सिमिलर जॉब असेल तर त्यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये ओके कशा प्रकारचे पेमेंट त्यांना दिले जाते त्याचंच या ठिकाणी आपण काय करत आहोत, स्टडी करीत आहोत. आणि एम्प्लॉयर्स अल्सो बेस देअर पे प्लान्स ऑन जॉब इव्हॅल्युशन. आणि हे एम्प्लॉयर्स काय करतात, त्यांचे जे काही पे प्लान्स आहे यांचा बेस हा त्यांच्या जॉब इव्हॅल्युशनवरती ठरलेला असतो. अँड मेनी फर्म्स सिम्पली प्राइस देअर जॉब बेस्ड ऑन व्हॉट अदर एम्प्लॉयर्स आर पेईंग. दे यूज अ मार्केट बेस्ड ॲप्रोच. तर त्या 16 स्टेप्स कोणत्या आहेत ज्यांचा यूज मार्केट कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन क्रिएट करण्यासाठी केला जातो. तर यामध्ये फर्स्ट स्टेप आहे चूज बेंचमार्क जॉब्स. सेकंड स्टेप आर सिलेक्ट कंपेन्सेबल फॅक्टर्स. थर्ड स्टेप आर असाइन वेट्स टू कंपेन्सेबल फॅक्टर्स. नेक्स्ट इज कन्वर्ट पर्सेंटेज टू पॉईंट्स फॉर ईच फॅक्टर. 5 नंबरची स्टेप आहे डिफाईन ईच फॅक्टर्स degrees. Next is determine for each factor its factor degrees points. Next is review job description and job specifications. Next is evaluate the jobs. Then draw the current or internal wage curve. Next is conduct a market analysis, salary surveys. Next is compare and adjust current and market wage rates for jobs. Then develop pay grades, establish rate ranges and address remaining jobs, and last is correct out of line rates. So these are 16 steps included the competitive pay plan market creating. तर या 16 स्टेप्स आहेत ज्यांचा मार्केट कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन क्रिएट करण्यासाठी वापर केला जातो. तर त्या 16 स्टेप्स कोणत्या आहेत, ते कशा प्रकारे असे कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करण्यासाठी हेल्प करतात त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर फर्स्ट स्टेप कोणते आहे, तर चूज बेंचमार्क जॉब्स. तर कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करायचे असेल तर त्यासाठी फर्स्टली बेंचमार्क जॉब चूज करावे लागतात. ओके, लक्षात येते की कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करायचे असेल तर त्यासाठी 16 स्टेपचा यूज या ठिकाणी केला जातो. तर त्या 16 स्टेप्स कोणत्या आहेत त्यांचा स्टडी आपण 1 बाय 1 या ठिकाणी करणार आहोत. तर त्यामधील फर्स्ट स्टेप आहे चूज बेंचमार्क जॉब्स. तर जेव्हा कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट केले जाते तेव्हा या स्टेपचा त्या ठिकाणी यूज केला जातो. तर ही स्टेप कोणती आहे, चूज बेंचमार्क जॉब्स. यामध्ये फर्स्टली
कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करताना जो काय बेंचमार्क जॉब आहे तो या ठिकाणी सिलेक्ट केला जातो, चूज केला जातो. तर तो कशा पद्धतीने चूज केला जातो, ती सिलेक्शन प्रोसेस काय आहे? नाव लेट्स सी. चूज बेंचमार्क जॉब्स. Particularly when an employer has dozens or hundreds of different jobs. ओके, एखादा जो काही पर्टिक्युलर जॉब असेल त्या पर्टिक्युलर जॉबसाठी, त्या डिफरंट जॉबसाठी असे एम्प्लॉयर्स कसे असतात, अनेक एम्प्लॉयीज त्या जॉबसाठी, त्या डिफरंट जॉबसाठी त्या ठिकाणी काम करीत असतात. अँड इट्स इम्प्रॅक्टिकल अँड अननेसेसरी टू इव्हॅल्यूट ईच ऑफ देम सेपरेटली. आणि या ठिकाणी काय होते, असे अनेक वर्कर्स त्या जॉबसाठी काम करीत असल्यामुळे त्यांचे इव्हॅल्युएशन करणे, ओके, त्यांचे मूल्यांकन करणे, सेपरेटली मूल्यांकन करणे हे अत्यंत कसे आहे, क्रिटिकल आहे आणि ते अननेसेसरी आहे. द फर्स्ट स्टेप इन द पॉईंट मेथड इज टू सिलेक्ट बेंचमार्क जॉब्स. तर या पॉईंट मेथडमध्ये मधील ही फर्स्ट स्टेप आहे, त्याच्यामध्ये बेंचमार्क जॉब हा सिलेक्ट केला जातो. ओके, पॉईंट मेथडमधील दिस इज द फर्स्ट स्टेप इन्क्लुडिंग इन पॉईंट मेथड अँड सिलेक्ट बेंचमार्क जॉब्स. So what is meant by benchmark jobs? The benchmark jobs are representative of the entire range of jobs in the employer needs to evaluate. तर बेंचमार्क जॉब म्हणजे काय, तर बेंचमार्क जॉब काय रिप्रेझेंटेटिव्ह करते, तर जो काय पर्टिक्युलर जॉब्स आहे, ओके, त्या ठिकाणी जो काय एम्प्लॉयर काम करतो त्याचं इव्हॅल्युएशन करणे गरजेचे आहे. मग ते इव्हॅल्युएशन रिप्रेझेंटेटिव्ह करण्याचे काम हे बेंचमार्क जॉब्स या ठिकाणी करीत असते. लाईक अकाउंटिंग क्लर्क, दे शुड बी कॉमन अमंग एम्प्लॉयर्स, thus making it easier to survey what competitors are paying for similar jobs. ओके, एखादा अकाउंटिंग क्लर्क असेल आणि जर त्यांना जे काही कॉमन एम्प्लॉयर्स आहेत त्यांचे जे काही पे प्लॅन्स आहेत ते त्यांना त्याचा सर्वे करायचा असेल तर ते कसे करू शकतात, तर या ठिकाणी ते या बेंचमार्क जॉब्सचा वापर करून त्या प्रकारे त्या एम्प्लॉयचे ते पे प्लॅन्स या ठिकाणी सर्च करू शकतात. तर ही बेंचमार्क जॉब्स काय आहे, तर दिस इज द फर्स्ट स्टेप इन्क्लुडिंग इन पॉईंट मेथड. ओके, ही पॉईंट मेथडमधील फर्स्ट स्टेप आहे ज्याचा वापर बेंचमार्क जॉब सिलेक्ट केला जातो आणि याच्या आधारे, ओके, या स्टेप्सच्या आधारे कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करण्यासाठी याची मदत या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर यामधील सेकंड स्टेप आहे, ओके, सिलेक्ट कंपेन्सेबल फॅक्टर्स. ओके, या सेकंड स्टेपमध्ये काय केले जाते, तर कंपेन्सेबल फॅक्टर्स सिलेक्ट केले जातात. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय कंपेन्सेबल फॅक्टर्स अँड हाऊ टू सिलेक्ट. The choice of compensable factors depends on tradition. Okay, the choice of compensable factors depends on tradition. तर हे जे काही compensable factors आहेत ती ट्रॅडिशनवरती काय आहेत, अवलंबून आहेत आणि त्याच्या आधारे याची चॉईस या ठिकाणी ठरलेली असते आणि त्याच्यामधून त्याचे सिलेक्शन केले जाते. इन USA, the Equal Pay Act of 1963 use 4 compensable factors. ओके, USA मधील जो इक्वल पे ॲक्ट आहे, ओके, तो 1963मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि त्याच्यामध्ये हे जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत, ओके, ते या ठिकाणी यूज केले जातात. मग ते कंपेन्सेबल फॅक्टर्स कोणते आहेत, तर स्किल, एफर्ट, रिस्पॉन्सिबिलिटी अँड वर्किंग कंडिशन्स. स्किल्स मीन्स त्या एम्प्लॉयर्सकडे असणारी कौशल्य, एफर्ट्स त्याचे प्रयत्न, त्याचबरोबर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचा जो काही जॉब आहे त्या जॉबचे अनेक ड्युटीज असतात, त्या ठिकाणी त्याची जबाबदारी असते, अँड वर्किंग कंडिशन्स. तर या कंपेन्सेबल फॅक्टर्सचा काय केला जातो, यूज त्या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामधून, ओके, कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करण्याचे काम केले जाते.
तर कंपेन्सेबल फॅक्टर्स कोणकोणते आहेत? तर स्किल, एफर्ट, रिस्पॉन्सिबिलिटी अँड वर्किंग कंडिशन्स. दिस आर द 4 most important compensable factors and on strategic and practical consideration. तर जेव्हा कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट केले जाते तेव्हा या 16 स्टेपचा यूज या ठिकाणी केला जातो. त्यामधील फर्स्ट स्टेप होती चूज बेंचमार्क जॉब. त्यानंतर सेकंड स्टेप आहे सिलेक्ट कंपेन्सेबल फॅक्टर्स. तर फर्स्ट स्टेपमध्ये बेंचमार्क जॉब चूज केला जातो आणि सेकंड स्टेपमध्ये जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत ते सिलेक्ट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते आणि त्याच्या आधारे कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर यामधील थर्ड स्टेप आहे असाइन वेट्स टू कंपेन्सेबल फॅक्टर्स. तर या थर्ड नंबरच्या स्टेपमध्ये काय केले जाते तर जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्यांचे जे वेट्स आहेत ते असाइन या ठिकाणी केले जाते. तर असे कंपेन्सेबल फॅक्टर्सचे वेट्स असाइन कशा पद्धतीने केले जाते, त्याची मेथड्स कोणती आहे? नाव लेट्स सी. हॅविंग सिलेक्टेड कंपेन्सेबल फॅक्टर्स. जेव्हा कंपेन्सेबल फॅक्टर्स सिलेक्ट केले जातात त्याच्यानंतर जी कंपेन्सेबल फॅक्टर्स सिलेक्ट केले आहे त्यांचे वेट या ठिकाणी असाइन केले जाते. कंपेन्सेबल फॅक्टर्स सिलेक्ट केल्यानंतर त्याची सेकंड स्टेप कोणती आहे, त्याची नेक्स्ट स्टेप कोणती आहे, तर जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्यांचे योग्य त्या प्रकारे वेट्स असाइन करणे आणि याच्यामध्ये जो डिटरमाइन द रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सी ऑफ ईच फॅक्टर आणि जे कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्यांचे योग्य त्या प्रकारे डिटरमाइन करून ते निश्चित करून त्याच्यामधील जे रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सी आहे ते यामध्ये डिटरमाइन करणे. मग ते कंपेन्सेबल फॅक्टर्स कोणते आहेत तर यामध्ये स्किल, त्याचबरोबर एफर्ट, रिस्पॉन्सिबिलिटी अँड वर्किंग कंडिशन्स यांचे या ठिकाणी काय केले जाते वेट्स असाइन केले जाते. आणि दिस इज इम्पॉर्टंट. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर का महत्त्वाचे आहे? कारण बिकॉज फॉर ईच क्लस्टर ऑफ जॉब्स सम फॅक्टर्स आर बाउंड टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन अदर्स आर. Thus, for executive jobs, the mental requirements factor would carry far more weight than would physical requirements. To assign weights, we assume we have a total 100% points to allocate for each job. तर असाइन वेट्समध्ये कोणत्या गोष्टी ॲझ्युम केले जातात, गृहीत धरल्या जातात. तर यामध्ये फॉर एक्झाम्पल टोटल पर्सेंटेज काढताना ते 100% या ठिकाणी काय केले जातात त्या जॉबसाठी असे 100% पॉईंट्स हे अलोकेट केले जातात. अँड असाइन पर्सेंटेज वेट्स ऑफ 60% फॉर द फॅक्टर जॉब कॉम्प्लेक्सिटी. तर असे पर्सेंटेज असाइन करताना प्रत्येक फॅक्टर्सनुसार त्यांचे या ठिकाणी असाइन केले जाते. मग यामध्ये जे काही वेट्स असतील, जी जॉब कॉम्प्लेक्सिटी असेल तर त्याला 60% वेट्स दिले जाते. त्याचबरोबर एफर्ट्स, त्या वर्कर जे काही प्रयत्न केले असतील त्यांचे एफर्ट्स असतील त्याला 30% दिले जाते. वर्किंग कंडिशन्ससाठी 10%, असे 100%चे पॉईंट्स या प्रत्येक जॉबला अलोकेट या ठिकाणी केले जाते. तर अशा प्रकारे या कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करायचे असेल तर त्यामधील थर्ड स्टेप कोणते आहे तर कंपेन्सेबल फॅक्टर्सची जी काही वेट्स आहे या ठिकाणी असाइन करणे. त्यानंतर यामधील 4 नंबरची स्टेप आहे कन्वर्ट पर्सेंटेज टू पॉईंट्स फॉर ईच फॅक्टर. 4 नंबरच्या स्टेपमध्ये काय केले जाते तर जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्यांना जे पर्सेंटेज अलोकेट केले आहेत त्यांचे पॉईंट्समध्ये कन्वर्ट करण्याचे काम या ठिकाणी या 4 नंबरच्या स्टेपमध्ये केले जाते. तर असे कन्वर्ट करायचे असेल तर ते कशा पद्धतीने केले जाते
ते कसे कन्वर्ट करता येते? तर वी वॉन्ट टू कन्वर्ट द पर्सेंटेज वेट्स assigned to each compensable factor into point values for each factor. ओके, असे जे काही फॅक्टर्स आहेत त्यांना जे पर्सेंटेज अलोकेट केलेले होते त्यांचे पॉईंट्समध्ये कन्वर्ट करायचे असेल तर ते कसे कन्वर्ट केले जाते? तर यामध्ये जे कंपेन्सेबल फॅक्टर आहेत त्यांचे ईच फॅक्टरनुसार ओके त्यांना काय केले जाते? त्यांना एक पॉईंट व्हॅल्यू या ठिकाणी दिली जाते आणि त्यानंतर याचे कन्वर्ट या पर्सेंटेज वेट्समध्ये केले जाते. It is traditional to assume we are working with a total number of 1000 points. To convert percentage to points for each compensable factor, multiply the percentage weight for each compensable factor from the previous step by 1000. This will tell you maximum number of points for each compensable factor. So in this case would translate into 1000 into 0.60 is equal to 600 possible points for job complexity. तर यामध्ये जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्यांना जे पर्सेंटेज अलोकेट केलेले असतात त्यांचे या ठिकाणी पॉईंट्समध्ये कन्वर्ट करण्याचे काम केले जाते. मग असे पॉईंट्समध्ये कन्वर्ट करायचे असेल तर त्यासाठी काय केले जाते? तर त्यांचे मल्टिपल पर्सेंटेजमध्ये जे काही वेट आहे त्या कंपेन्सेबल फॅक्टरचे या ठिकाणी केले जाते. समजा यामध्ये जॉब कॉम्प्लेक्सिटी आहे त्यासाठी 1000 इंटू 0.60 इज इक्वल टू 600 असे पॉसिबल पॉईंट्स या जॉब कॉम्प्लेक्सिटीसाठी दिली जाते. त्यानंतर त्याचे जे काही एफर्ट्स असतील तर त्यासाठी 300 पॉईंट्स दिले जातात. त्यानंतर वर्किंग कंडिशनसाठी 100 पॉईंट्स दिले जातात. अशा प्रकारे जे कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्या कंपेन्सेबल फॅक्टर्सचे जे काही पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजचे पॉईंट्समध्ये कन्वर्ट करण्याचे काम या 4 नंबरच्या स्टेप्सद्वारे केले जाते आणि त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करण्यासाठी याची मदत याची हेल्प या ठिकाणी होत असते. त्यानंतरची स्टेप आहे डिफाईन ईच फॅक्टर्स डिग्रीज. तर यामध्ये कोणते फॅक्टर्स आहेत ज्याची डिग्री या ठिकाणी डिफाईन केली जाते? तर दीज आर दी कंपेन्सेबल फॅक्टर्स. Which are the compensable factors? This is the first skill, working conditions. Next is effort and last is responsibility. Those factors define these each factors degrees. Split each factor into degrees and define each degree so that raters may judge the amount or degree of a factor existing in a job. For a factor such as job complexity, you might choose to have 5 degrees, ranging from here the job is routine and to use independent judgment. The number of degrees usually does not exceed 5 or 6 and the actual number depends mostly on judgment. ओके, जेव्हा जे काही कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्यांची डिग्रीज डिफाईन केली जाते तेव्हा त्यांना ओके अशी डिग्रीज देताना 5 और 6 याच्यावरती या ठिकाणी दिली जात नाही, त्याचा वापर या ठिकाणी केला जात नाही. त्याचबरोबर ॲक्च्युअल नंबर ओके जे नंबर दिले जातात जी डिग्री या ठिकाणी दिली जाते त्यावेळेस जे ॲक्च्युअल नंबर दिले जातात ते या ठिकाणी काय केले जातात? जजमेंटवरती मोस्टली डिपेंड्स असतात, अवलंबून असतात. अँड इफ ऑल एम्प्लॉईज वर्क आयदर इन अ क्वाईट एअर कंडिशन ऑफिस or in a noisy hot factory, then 2 degrees would probably
suffice for the factor working conditions. तर या 5 नंबरचे स्टेप कोणते आहे तर डिफाईन इच फॅक्टर्स डिग्रीज. तर यामध्ये जे कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्यांची जी काही डिग्रीज आहे त्याची डिफाईन करण्याचे काम या स्टेपमध्ये केले जाते आणि त्यांना त्यांच्या आधारे जी काही डिग्रीज आहेत त्याची नंबर्स या ठिकाणी दिले जातात. त्यानंतरचे स्टेप आहे डिटरमाइन फॉर इच फॅक्टर इट्स फॅक्टर डिग्रीज पॉईंट्स. तर या 6 नंबरच्या स्टेपमध्ये काय केले जाते तर जी काही फॅक्टर्स आहेत जी कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत त्यांची डिग्रीज आहेत त्यांचे जे पॉईंट्स आहेत ते डिटरमाइन करण्याचे काम. ओके, पहिल्यांदा काय केले तर कंपेन्सेबल फॅक्टर्सला डिग्रीज डिफाईन करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्या फॅक्टर्सना जी काही डिग्रीज लावले होते जे काही पॉईंट्स दिले होते त्याचे यामध्ये पॉईंट्स डिटरमाइन करण्याचे ते निश्चित करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग असे डिटरमाइन कशा पद्धतीने करण्यात येते तर द इव्हॅल्युएशन कमिटी मस्ट बी एबल टू डिटरमाइन द नंबर ऑफ पॉईंट्स each job is worth. To do, the committee must be able to examine each job, determine what degree of each compensable factor that job. For them to do this, we must first assign points to each degree of each compensable factor. ओके, प्रत्येक कंपेन्सेबल फॅक्टर्सनुसार काय केली जाते प्रत्येकी डिग्री त्याची पॉईंट्स या ठिकाणी फर्स्टली असाइन केली जातात आणि त्याच्याच नंतर जे काय फॅक्टर्स आहेत त्याच्या जी डिग्री किंवा त्याचे जे पॉईंट्स दिले होते ते या ठिकाणी डिटरमाइन करण्याचे काम केले जाते. त्यानंतरची स्टेज आहे किंवा स्टेप आहे रिव्ह्यू जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन. ओके, जो काय जॉब आहे त्याचे या ठिकाणी डिस्क्रिप्शनचे रिव्ह्यू घेतला जातो आणि त्या जॉबचे स्पेसिफिकेशन याचे देखील रिव्ह्यू या 7 नंबरच्या स्टेपमध्ये घेतली जाते आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन मार्केट क्रिएट करण्यासाठी याची मदत घेतली जाते. तर असा रिव्ह्यू कसे घेतात द हार्ट ऑफ जॉब इव्हॅल्युएशन इन्व्हॉल्व्स डिटरमाइनिंग द अमाऊंट ऑर डिग्री to which the job contains the selected compensable factors such as effort, job complexity, and working condition. The team conducting the job evaluation will frequently do so by first reviewing each job's description and job specification. Job analysis that the manager identify the job duties and responsibilities and writes the job description and job specification. हे मॅनेजर काय करतात जेव्हा जॉबचे ॲनालिसिस करायचे असेल तर हे मॅनेजर कोणत्या गोष्टी करतात तर जो काही पर्टिक्युलर जॉब आहे त्या जॉबच्या ड्युटीज त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज या ठिकाणी आयडेंटिफाय केले जातात. त्यानंतर त्या जॉबचे डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन या ठिकाणी राईट करण्याचे काम हे मॅनेजर्स जॉब ॲनालिसिस करण्यासाठी करीत असतात. तर जॉब ॲनालिसिस हे कशासाठी केले जाते तर जो काही पर्टिक्युलर जॉब आहे त्या पर्टिक्युलर जॉबसाठी एम्प्लॉयची आवश्यकता असते. मग असा एम्प्लॉय कसा घ्यायचा त्याच्याकडे कोणते स्किल्स असायला हवेत त्याच्याकडे कोणते नॉलेज असायला हवेत त्याचे क्वालिफिकेशन्स हे त्याची ॲबिलिटी हे ठरवण्यासाठी या जॉबचे ॲनालिसिस केले जाते. आणि असे जॉबचे ॲनालिसिस करताना हे मॅनेजर फर्स्टली त्या जॉबच्या ड्युटीज त्याची रिस्पॉन्सिबिलिटी हे आयडेंटिफाय करतात आणि त्याच्यानंतर ते जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन या ठिकाणी राईट केले जाते. The job analysis should therefore have included information about the compensable factors. ओके, जेव्हा असे जॉब ॲनालिसिस केली जाते तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड्स असतात तर यामध्ये जे कंपेन्सेबल फॅक्टर्स आहेत कंपेन्सेबल फॅक्टर्स कोणते आहेत तर स्किल्स, जॉब कॉम्प्लेक्सिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि
वर्किंग कंडिशन्स यांचे या ठिकाणी काय केले जाते, इन्फॉर्मेशन मिळवली जाते आणि त्याच्यानंतर हे जॉब ॲनालिसिस या ठिकाणी केले जाते. अराउंड विच द एम्प्लॉयर प्लान्स टू बिल्ड इट्स कम्पेन्सेशन प्लॅन. आणि यामधून काय केले जाते, जे काय एम्प्लॉयरचे प्लान्स आहेत, ओके, ते प्लान्स या कम्पेन्सेशन प्लान्समधून बिल्ड करण्याचे या ठिकाणी काम केले जाते. तर या 7 नंबरच्या स्टेपमध्ये काय केले जाते, तर जो काही जॉब आहे त्या जॉबचे डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन यांचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातो. तर आपण मार्केट कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन क्रिएट करायचे असेल तर त्यासाठी ज्या स्टेप्स यूज केल्या जातात त्या स्टेप्सचा या ठिकाणी स्टडी करीत आहोत. तर त्यामधील फर्स्ट स्टेप आहे चूज बेंचमार्क जॉब, सेकंड इज सिलेक्ट कंपेन्सेबल फॅक्टर्स, थर्ड इज असाइन वेट्स टू कंपेन्सेबल फॅक्टर्स, नेक्स्ट इज कन्वर्ट पर्सेंटेजेस टू पॉईंट्स फॉर ईच फॅक्टर. 5 नंबरची स्टेप आहे डिफाईन each factor's degrees. 6 नंबरची स्टेप आहे determine for each factor its factor degrees points. Next is review job description and job specification. and या 7 स्टेप्सचा स्टडी आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतरची स्टेप आहे इव्हॅल्युएट दी जॉब. तर इव्हॅल्युएट दी जॉब म्हणजे काय, तर आपण फर्स्टली 7 स्टेप्सचा स्टडी या ठिकाणी केला आहे. तर या 7 स्टेप्स काय करतात, तर जॉब्स इव्हॅल्युएट करण्यासाठी जी काय इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट असते ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच्या आधारे या जॉबचे इव्हॅल्युएट या ठिकाणी केले जाते. द कमिटी नाव गॅदर्स द जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन फॉर दी बेंचमार्क जॉब्स दे विल फोकस ऑन. मग ही कमिटी काय करते, जो काही पर्टिक्युलर जॉब आहे त्या जॉबचे डिस्क्रिप्शन त्याचे स्पेसिफिकेशन हे बेंचमार्क जॉब्स याच्यावरती फोकस करण्यासाठी केला जातो. फ्रॉम देअर रिव्ह्यू ऑफ ईच जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन द कमिटी डिटरमाइन द डिग्री टू विच ईच कंपेन्सेबल फॅक्टर इज प्रेझेंट ईच जॉब. Job of master mechanic and team might conclude job description and job specification that the master mechanic job deserve the third degree level of job complexity points, the first degree level of effort and the first degree level of working conditions. तर अशा प्रकारे जो काही जॉब आहे त्याचे इव्हॅल्युएट या ठिकाणी केले जाते. त्यानंतरची 9 नंबरची स्टेप आहे ड्रॉ द करंट वेज कर्व. ओके, जो काही वेज कर्व आहे, जो करंट वेज कर्व आहे या ठिकाणी ड्रॉ केला जातो. मग असा वेज कर्व ड्रॉ कशासाठी केला जातो, तर कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन, ओके, मार्केटमधील कॉम्पिटिटिव्ह पे प्लॅन क्रिएट करण्यासाठी असा करंट वेज कर्व या ठिकाणी ड्रॉ केला जातो. फर्स्ट टू स्टडी हाउ इच जॉब पॉईंट्स रिलेट्स टू इट्स करंट पे रेट वी स्टार्ट बाय ड्रॉईंग अँड इंटरनल वेज कर्व. यामध्ये फर्स्टली काय केले जाते, तर जो काही करंट पे रेट आहे त्याचे त्या जॉबचे पॉईंट्स या ठिकाणी त्याचा स्टडी केला जातो आणि त्याच्या आधारे इंटरनल वेज कर्व या ठिकाणी ड्रॉ करण्याचे काम केले जाते. प्लॉटिंग इच जॉब पॉईंट्स and the wage rate the employer is now paying for each job produces scatter plot tags. तर असा वेज कर्व कसा ड्रॉ केला जातो, तर draw a wage curve through these plots that shows how point values relate to current wage rate. We can draw this wage line by just estimating a line that best
fits the plotted points, or we can use regression, a statistical technique. Using the latter will produce a current internal wage curve that best fits the plotted points, and in any case we show the result. तर अशा प्रकारे जो काही वेज कर्व आहे त्याचे ओके असा करंट वेज कर्व तो इंटरनल वेज कर्व या ठिकाणी ड्रॉ करण्याचे काम केले जाते. त्यानंतरची स्टेप आहे कंडक्ट अ मार्केट ॲनालिसिस सॅलरी सर्वे. तर यामध्ये काय केले जाते, सॅलरी सर्वे करण्यासाठी जे काही मार्केट ॲनालिसिस आहे या ठिकाणी कंडक्ट केले जाते. नेक्स्ट वी मस्ट कंप्लाय द इन्फॉर्मेशन नीडेड टू ड्रॉ अ एक्सटर्नल वेज कर्व फॉर आवर जॉब्स. सॅलरी सर्वे, ओके, सॅलरी सर्वेज ऑफ व्हॉट ऑदर्स आर पेइंग प्ले अ बिग रोल इन प्राइसिंग जॉब्स. ओके, प्राइसिंग जॉब्समधील हा जो काही सॅलरी सर्वे आहे त्याचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो या ठिकाणी त्याचा बिग रोल प्ले करीत असतो. एम्प्लॉयर्स यूज सॅलरी सर्वे इन 3 वेज. मग हे जे एम्प्लॉयर्स आहेत, जे वर्कर्स आहेत ते काय करतात, हा जो काही सॅलरी सर्वे आहे तो यूज करताना 3 मार्गांचा, ओके, 3 वेजचा वापर या ठिकाणी केला जातो. मग 3 वेज कोणते आहे, तर फर्स्ट आहे द यूज सर्वे डेटा टू प्राइस बेंचमार्क job. Benchmark jobs are the anchor jobs around which they slot their other jobs based on each job relative worth to the firm. सेकंड वे कोणता आहे तर एम्प्लॉयर्स टिपिकली प्राइस 20% or more of their positions directly in the marketplace. And third, surveys also collect data on benefits like insurance, sick leave and vacations for decisions regarding employee benefits. तर अशा प्रकारे सॅलरी सर्वे करताना जे काही मार्केट ॲनालिसिस आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी कंडक्ट केली जाते. सॅलरी सर्वे कॅन बी फॉर्मल और इन्फॉर्मल. असे सॅलरी सर्वे हे फॉर्मल किंवा इन्फॉर्मल असे दोघेही असे असू शकतात. इन्फॉर्मल phone or internet survey are good for checking specific issues, such as when a bank wants to confirm the salary at which to advertise a newly opened tailor's job, or whether some banks are really paying tailors an incentive. Some large employers can afford to send out their own formal surveys to collect compensation information फ्रॉम अदर एम्प्लॉईज. तर अशा प्रकारे जे काही सॅलरी सर्वे आहे ते सॅलरी सर्वे करण्यासाठी या मार्केट ॲनालिसिस या ठिकाणी कंडक्ट केली जाते. त्यानंतरची स्टेप आहे ड्रॉ द मार्केट और एक्सटर्नल वेज कर. तर 9 नंबरच्या स्टेपमध्ये काय केली तर जो करंट इंटरनल वेज कर्व आहे तो त्या ठिकाणी ड्रॉ केला. आणि 11 स्टेपमध्ये काय केले जाते तर जो मार्केटमधील एक्सटर्नल वेज कर्व आहे तो या ठिकाणी ड्रॉ केला जातो. द करंट इंटरनल वेज कर्व फ्रॉम स्टेप 9 इज हेल्पफुल. ओके, आपण 9 नंबरच्या स्टेपमध्ये जो करंट वेज कर्व पाहिला तो कसा आहे, अत्यंत इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, शोईंग ॲज इट डज हाऊ अ जॉब करंट पे रेट कम्पेअर्स विथ इट्स पॉईंट्स helps the employer identify jobs for which pay rates. ओके, जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यांचे जे काही जॉब्स आहेत त्याचे पे रेट्स आयडेंटिफाय करण्यासाठी या इंटरनल वेज कर्वची हेल्प या ठिकाणी होत असते. मग या एक्सटर्नल वेज कर्वची हेल्प कशासाठी होते, तो कसा ड्रॉ केला जातो तर the market external wage curve will produce a scatter plot and wage curve, as in instead of using our firm's current wage rates we use market wage rates. The market external wage curve compares our jobs point with market pay rates for our jobs. तर या मार्केट एक्सटर्नल वेज कर्वचे वापर कशासाठी केला जातो तर मार्केटमध्ये, ओके,
जो काही पर्टिक्युलर जॉब असेल तर त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे पे रेट्स, ओके, कोणते पे रेट्स त्या ठिकाणी दिले जातात, याच्यासाठी या एक्सटर्नल वेज कर्वचे त्या जॉब्सचे जे काही मार्केट पे आहे त्याचे कंपॅरिझन करण्यासाठी, त्या दोघांची तुलना करण्यासाठी यांचा वापर, या एक्सटर्नल वेज कर्वचा वापर या ठिकाणी केला जातो. त्यानंतरची स्टेप आहे कम्पेअर अँड adjust current and market wage rates for jobs. ओके, जो काही करंट आणि मार्केट वेज रेट्स आहे त्या पर्टिक्युलर जॉबसाठीचा त्याचे कंपॅरिझन या ठिकाणी केले जाते. त्याचबरोबर त्याचे ॲडजस्टिंग देखील या ठिकाणी केले जाते. तर त्याचे कंपॅरिझन कशी करतात, तर हाऊ डिफरंट आर दी मार्केट रेट्स ऑथर्स आर पेईंग फॉर आवर जॉब्स अँड दी करंट रेट्स वी आर नो पेईंग फॉर आवर जॉब्स. Based on comparing the current or internal wage curve and market external wage curve we must decide whether to adjust the current pay rates for our jobs. ओके, तुमचा जो काही जॉब आहे त्याचे जे काही पे रेट्स तुम्हाला ओके क्रिएट करायचे असेल तर त्यासाठी काय केले जाते, तर जो इंटरनल किंवा करंट वेज कर्व आहे आणि एक्सटर्नल वेज कर्व आहे या ठिकाणी या दोघांची हेल्प घेतली जाते आणि त्याच्या आधारे जो करंट पे रेट्स आहे त्या जॉबसाठीचा तो ॲडजस्ट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतरची स्टेप आहे डेव्हलप पे ग्रेड्स. तर डेव्हलप पे ग्रेड्स म्हणजे काय, तर जे पे ग्रेड्स आहेत ते विकसित करणे, त्यांची डेव्हलप करणे ते या 13 नंबरच्या स्टेपमध्ये केले जाते. तर एम्प्लॉईज टिपिकली ग्रुप सिमिलर जॉब्स. ओके, एखादा सिमिलर जॉब्स असेल तर त्यासाठी हे टिपिकली एम्प्लॉईज काय करतात, तर इंटू ग्रेड्स फॉर पे पर्पज and then instead of having to deal with hundreds of job rates you might only have to focus on, say, pay rates for 10 or 12 pay grades. For example, Circo, a services firm which operates a London. ओके, लंडनमध्ये एक सिरको नावाची एक सर्व्हिस देणारी फर्म आहे. मग ते अशी पे ग्रेड्स देण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात, ते ग्रेड कशा पद्धतीने देते, तर लाईट रेल्वे सिस्टम सेटअप पे ग्रेड्स आफ्टर रँकिंग जॉब्स यूजिंग अ पॉइंट सिस्टम बेस्ड ऑन नॉलेज, management complexity and the job's magnitude and impact on the organization. A pay or wage grade is comprised of jobs of approximately equal difficulty or importance as determined by job evaluation. And if you use the point method of job evaluation, the pay grade consists of job falling within a range of points. If the ranking method was used, the grade consists of a specific number of ranks. If you use the classification system, then your jobs are already categorized into क्लासेस. अशा प्रकारे हे जे काही पे ग्रेड्स आहेत ते डेव्हलप करण्यासाठी या मेथडचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतरची स्टेप आहे इस्टॅब्लिश रेट रेंजेस. तर जे काही रेट रेंजेस आहेत ते इस्टॅब्लिश करण्याचे, ते स्थापन करण्याचे काम या 14 नंबरच्या स्टेपमध्ये केले जाते आणि त्याच्यामधून मार्केटमधील कॉम्पिटेटिव्ह पे प्लान क्रिएट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. तर हे रेट रेंजेस इस्टॅब्लिश कसे करतात, तर मोस्ट एम्प्लॉयर्स डू नॉट पे जस्ट वन रेट फॉर ऑल जॉब्स इन अ पर्टिक्युलर पे ग्रेड. These pay or rate ranges often appear as vertical boxes within
each grade, showing minimum, maximum, and midpoint made rates for that grade. तर हे जे काय पे रेंजेस आहेत, ओके, हे पे रेंजेस कशासाठी अपियर केले जातात, तर जे काही मिनिमम, मॅक्सिमम अँड मिड पॉईंट आहेत ज्या पे रेट्सचे, त्यांची ग्रेड ठरवण्यासाठी यांचा वापर या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामधून हे रेट रेंजेस या ठिकाणी इस्टॅब्लिश केले जातात. त्यानंतरची स्टेप आहे ॲड्रेस रिमेनिंग जॉब्स. What is meant by address remaining jobs? To this point, we have focused our job evaluation on a limited number of benchmark jobs as is traditional. We now want to add our remaining jobs to the wage structure. We can do this in two ways. We can evaluate each of the remaining jobs using the same process we just went through, or we can simply slot the remaining jobs into the wage structure where we feel they belong without formally evaluating and assigning points to these jobs. And last steps in creating pay rates, correct out of line rates. What is meant by correct out of line rates? Finally, the wage rate the firm is now paying for a particular job may fall well off the wage curve or well outside the rate range for its grade. Current pay rates falling above the rate range are different story. These are red circle, flag or overheads. There are several ways to cope with this problem. One is to freeze the rate paid to these employees until general salary increases, bring the other jobs into line. A second option is to transfer or promote the employees involved to jobs for which you can legitimately pay them their current pay rates. The third option is to freeze the rate for 6 months, during which time you try to transfer or promote the overpaid employees. And if you cannot, then cut the rate you pay these employees to the maximum in the pay range for their पे ग्रेड. तर आज आपण या ठिकाणी ओके मार्केट कॉम्पिटेटिव्ह पे प्लॅन क्रिएट करायचे असेल तर ते कसे केले जाते, ओके, त्यासाठी या 16 स्टेपचा वापर हे मार्केट कॉम्पिटेटिव्ह पे प्लॅन क्रिएट करण्यासाठी केला जातो. तर त्या 16 स्टेप्स कोणत्या आहे, तर फर्स्ट स्टेप आहे choose benchmark job, second is select compensable factors, third is assign weights to compensable factors, next is convert percentages to points for each factor, define each factor's degrees, determine for each factor its factor degrees points, next is review job description and job specification, then evaluate the job, draw the current or internal wage curve, conduct a market analysis salary survey, draw the market external wage curve, compare and adjust current and market wage rates for jobs, develop pay grades, establish rate ranges, address remaining job, and last is correct out of line rates. तर या 16 स्टेप्सच्या आधारे हे मार्केट कॉम्पिटेटिव्ह पे प्लॅन क्रिएट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये मार्केट कॉम्पिटेटिव्ह पे प्लॅन क्रिएट करायचे असेल तर त्यासाठी ज्या 16 स्टेप्स यूज केल्या जातात, तर त्या 16 स्टेप्स कोणत्या आहेत त्यांचा स्टडी आपण या ठिकाणी आज केलेला आहे. ओके, थँक्यू.